मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार। महापौर उपमहापौर निवडणुकीवेळी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी। भाजपकडून देवाभाऊ आणि मोदींच्या नावाचा जयघोष तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या नावाची घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा। मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी घेतली शहांची सुद्धा भेट। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याची शक्यता। पार्थ पवारांवर जबाबदारी दिल्यास 2029 मध्ये फायदा होईल असा मतप्रवाह। अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला व्हिडिओ। मुंबईनंतर आज दिल्लीतही घेतली पत्रकार परिषद। आमदार रोहित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। वेळ मिळाल्यास दुपारी 4 वाजता भेटीची शक्यता। अजितदादांच्या विमान अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची करणार मागणी। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। डॉक्टर अभिजित लोढा यांची माहिती। आणखी 2 दिवस पवारांना रुग्णालयात ठेवणार असल्याचंही सांगितलं। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची राज ठाकरेंवर टीका। जसे श्रीरामांना सर्व समान होते तसेच मोदींना सर्व समान आहेत, कोश्यारींचं वक्तव्य। कोस्टल रोडवर साकारला देशातला पहिला मेलडी रोड। कोस्टल रोडवरनं प्रवास करताना ऐकू येणार जय होची धून। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। पोलीस दलात 15,631 पदांसाठी आजपासून शारीरिक चाचणी। शिपाई चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई पदासाठी भरती। मात्र उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार। देशभरातील 8 प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 3ऱ्या स्थानावरती। पहिल्या क्रमांकावरती दिल्ली तर दुसऱ्या क्रमांकावरती कोलकाता। प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी अतिघातक श्रेणी। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला। बीड, अमरावती, नागपूर, सांगली आणि गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलींसह चिमुकल्या मुलींवर अत्याचार। नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 12वीच्या विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांकडून अत्याचार। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोघं अल्पवयीन। बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू। रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलन। मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिंसाचार। उखरुल जिल्ह्यातील गावात 25 घरांना आग। 4 शासकीय घरं सुद्धा पेटवली। हिंसाचारानंतर संचारबंदी लागू। 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद।